श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेला स्वामी सेवा कशी करावी आणि नवीन सेवेकरी असाल तर स्वामी सेवा कशी करावी. गुरु बिन ज्ञान न उपजय, गुरु बिन मिले न मोक्ष, गुरु बिन लिखे न सत्य, को गुरु बिन मिटे न दोष. गुरुच्या परिस्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही. गुरुच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य आणि काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर सांगतात. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते. गुरुपौर्णिमा लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात. गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामी सेवा करतात. ती स्वामी सेवा कशी करावी? कशी कराल स्वामी सेवा? रोजच्या रोज दुपारच्या जेवणात, सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून तुम्ही ही सेवा दररोज करायला सुरुवात करा. आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचे आहे? तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ जप हा 11 माळी करायला खूप कमी वेळ लागतो आणि जर तुम्हाला 11 माळीसुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी 1 माळ तरी करावी. आता बघा 11 नाहीतर 1 तर तुम्हाला जमेलच. त्यानंतर दुसरं आहे तारक मंत्र. 1 वेळेस बोलावा. बस तुम्हाला हे 2 कामं करायची आहेत. या 2 गोष्टी तुम्हाला ऐकायच्या किंवा म्हणायच्या आहेत. नैवेद्य दाखवताना हे करा. नैवेद्य दाखवताना अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे व नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखवल्यानंतर मुजरा करावा. नैवेद्यावर तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वाहा म्हणत नैवेद्य दाखवावा. दोन्ही वेळेस सकाळ व सायंकाळी नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नये. रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यास महाराजांपुरता भात करून दूध भात अथवा दूध, साखर, पोहे यांचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखविताना देव्हाऱ्यात निरंजन जळत असावी. निदान उदबत्ती तरी असावी. महाराज अथवा इतर देव अग्निसाक्षीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत. नवीन सेवेकरी असाल तर कशी सेवा कराल? तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल म्हणजेच नुकतीच सेवा करणे सुरू केले असेल तर तुम्ही स्वामी सेवेमध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे. दररोज संध्याकाळी किंवा सकाळी 1 वेळ निश्चित करावी. समजा सकाळी 7:30 वाजता किंवा संध्याकाळची 1 वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी. स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत या अध्यायाचे अध्ययन करावे. अध्ययन करताना दररोज 3 अध्याय वाचावेत, कारण त्यात 21 अध्यायने आहेत. जेणेकरून तुम्हाला 1 आठवड्यासाठी अध्ययने होतील व पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सुरू करू शकाल. हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ या नामाचे 11 माळी जप करावा. हे न चुकता रोज करावे. ही माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.